नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तलाठी भरती संभाव्य प्रश्नपत्रिका आणि यामध्ये आम्ही IMP प्रश्न तसेच तलाठी भरतीत इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न असे सर्व प्रश्न मिळून एक प्रश्नपत्रिका तयार केली आहे, जी तुम्हाला त्या भरतीमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होताना दिसेल। सोबतच सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला देखील भेटू शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओची क्वालिटी जर तुम्हाला चांगला दिसत नसेल तर कॉपरेट सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही क्वालिटी देखील वाढवायची आहे, कमीत कमी 360 पर्यंत तरी क्वालिटी ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल। आणि मित्रांनो, खूप जण असे आहेत की अजूनपर्यंत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलेला मित्रांनो, तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की खूप मेहनत करून आम्ही या ठिकाणी ही सिरीज सुरू केली आहे की ज्या मुलांकडे प्रश्नपत्रिका नाही किंवा ज्यांना अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे, त्यांचा अभ्यास या ठिकाणी चांगला होऊ शकतो। तर या सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर या ठिकाणी क्लिक करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर बघूया आपण प्रश्न पहिला आपला की 7/12 उतारा कोण देतो। ऑप्शन आहेत आपल्याकडे ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि कोतवाल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिल्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तलाठी आपला 7/12 उतारा देतो। प्रश्न क्रमांक 2, कोणता प्रत्यक्ष कर आहे। तर बघा आपले ऑप्शन आहेत शेतसारा, करमणूक कर, सीमाशुल्क, अबकारी कर। तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे योग्य उत्तर आहे शेतसारा कर हा प्रत्यक्ष कर आहे। प्रश्न क्रमांक 3, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते। तर आपले ऑप्शन आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अग्रणी बँक ऑफ इंडिया। तर बघा प्रश्न क्रमांक 3चं आपलं जे योग्य उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 4, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला। आपले ऑप्शन आहेत इजमाम उल हक, मेहबूब उल हक, अमर्त्य सेन, एम विश्वेश्वरैया। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं आपलं जे योग्य उत्तर आहे मेहबूब उल हक। प्रश्न क्रमांक 5, चुकीची जोडी ओळखा किंवा चुकीची जोडी कोणती। तर बघा ऑप्शन आहेत आपले वराड, बरीदशाही, गोवळकोंडा, कुतुबशाही, विजापूर, आदिलशाही, टिपू सुलतान, म्हैसूर। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं जर आपण या ठिकाणी ऑप्शन बघितले आणि याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन आपलं ए, वराड, बरीदशाही। बघा प्रश्न क्रमांक 6, हेमाडपंथ हा मध्ययुगीन इतिहास कोणाचा प्रधानमंत्री होता, म्हणजे इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता। तर आपले ऑप्शन आहेत आदिलशहाचा, वकाटकाचा, यादवांचा, निजामशहांचा। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यादवांचा। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही। तर बघा आपले ऑप्शन आहेत प्रकाश खरात, वामन निंबाळकर, अविनाश डोळस, रमेश ढसाळ। तर प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर आहे रमेश ढसाळ, म्हणजेच ऑप्शन डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत। भारत जपान, भारत पाकिस्तान, भारत इंग्लंड आणि भारत चीन। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे भारत चीन। प्रश्न क्रमांक 9, कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा। तर बघा आपल्याकडे ऑप्शन चिपळूण, राजापूर रोड, खेड, रोहा, खेड, रोहा, राजापूर रोड, चिपळूण, रोहा, खेड, चिपळूण, राजापूर रोड, रोहा, चिपळूण, खेड, राजापूर रोड। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे। तर बघा प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रोहा, खेड, चिपळूण, राजापूर आणि राजापूर रोड। तर बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, दक्षिणेची गंगा कोणत्या नदीस म्हणतात। आता बघा मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये आपण ह्याचं जे उत्तर आहे हे तुम्हाला द्यायचं आहे आणि ते उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे। आता याचं जे योग्य ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी बघा या 4पैकीच आहे, इंद्रावती, गोदावरी, इंद्रायणी किंवा यापैकी नाही। जर यापैकी नाही आहे तर कोणतं असेल आणि या तिघींपैकी असेल त्या ठिकाणी कोणतं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला। प्रश्न क्रमांक 11, कोणता देश मेगा डायव्हर्स म्हणजेच या ठिकाणी बघा मेगा डायव्हर्स देश नाही। ऑप्शन आहेत आपले ऑस्ट्रेलिया, भारत, मॉरिशस आणि चीन। तर प्रश्न क्रमांक 11चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच मॉरिशियस या ठिकाणी मेगा डायव्हर्सचा देश नाही, मेगा डायव्हर्स देश नाही। प्रश्न क्रमांक 12, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिजच्या वेळेच्या टिंबटिंब इतकी आहे। तर बघा आपले ऑप्शन आहेत 5.30 तास मागे, 5.30 तास पुढे, 5.20 तास पुढे, 5.20 तास मागे। तर बघा प्रश्न क्रमांक 12चं आपलं जे योग्य उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक बी 5.30 तास पुढे. प्रश्न क्रमांक 13, यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? इंद्रावती, प्रवरा, इंद्रायणी, दुधना. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंद्रायणी, गोदावरीची उपनदी नाही आहे. प्रश्न क्रमांक 14, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहेत आपले 14, 15, 16 आणि 17. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे 17, म्हणजेच अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या 17व्या कलमात आहे. प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? हा पण खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, पण खूप मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात पेपरच्या वेळेस, तर नीट बघून घ्या. आपले ऑप्शन आहेत पंतप्रधान व मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्य न्यायमूर्ती. आता प्रश्न क्रमांक 15व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघा ऑप्शन सी राष्ट्रपती नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 16, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस टिंब रंगाने रंगवलेली असते किंवा कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर आपले ऑप्शन आहेत केवळ काळा, काळा व लाल, केवळ पांढरा, पांढरा व काळा. तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केवळ काळा, म्हणजे फक्त काळ्या कलरने या ठिकाणी आतून बाजूने रंगवलेली असते. प्रश्न क्रमांक 17, मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? ऑप्शन आहेत आपले हृदय, मेंदू, यकृत आणि फुफ्फुस. तर बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे आपण या ठिकाणी बघा ऑप्शन सी यकृत. प्रश्न क्रमांक 18, केंद्रकीय सम्मिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची टिंब केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. तर आपले ऑप्शन आहेत ऑप्शन 1, 2, 8, 5 आणि 4. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, ऑप्शन डी, म्हणजेच उत्तर जे आहे आपलं या ठिकाणी 4 आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे? ऑप्शन आहेत आपले पाणी, रॉकेल, मध आणि ग्लिसरीन. तर बघा प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे योग्य उत्तर आहे रॉकेल, म्हणजेच रॉकेल या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 20, दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय म्हणजे चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरू झाले? ऑप्शन आहेत आपले कोची, विशाखापट्टणम, हैदराबाद आणि चेन्नई. तर बघा प्रश्न क्रमांक 20चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद या ठिकाणी सुरू झालेले आहे. आता हा प्रश्न मित्रांनो मी चॅनलवरती देखील टाकलेला आहे, पण पुन्हा एकदा या ठिकाणी मी रिपीट करतो. प्रश्न क्रमांक 21, मॅन बुकर अवॉर्ड हे दिले जाते टिंब क्षेत्रात कामगिरीसाठी, म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी मॅन बुकर अवॉर्ड दिले जाते? ऑप्शन आहेत आपले आर्थिक, साहित्य, क्रीडा आणि राजनैतिक. तर बघा प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी साहित्य क्षेत्रासाठी या ठिकाणी मॅन बुकर अवॉर्ड दिले जाते. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना हे कोणाच्या नावावर आहे? तर बघा ऑप्शन आहेत आपले वसंतराव नाईक, यशवंत नाईक, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे. तर बघा प्रश्न क्रमांक 22चं जे काही आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन डी गोपीनाथ मुंडे. प्रश्न क्रमांक 23, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? ऑप्शन आहेत आपले सिक्कीम, केरळ, गुजरात, अरुणाचल प्रदेश. तर प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए म्हणजेच सिक्कीम. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? या ठिकाणी बघा एड्स, कांजण्या, हिवताप, पोलिओ. बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24चं आपलं जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी हिवताप, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 25, जनहित याचिकेद्वारे PIL न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली? ऑप्शन आहेत आपले 1978, 1979, 1980 आणि 1981. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1979. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण 25 पैकी 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे. पण मित्रांनो एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि ते सांगत चला.
सोबतच मित्रांनो तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून मी येणाऱ्या काळामध्ये त्यावरती अभ्यास करून आणि खूप चांगल्या प्रकारे तुमच्या पुढे मी तसा व्हिडिओ आणू शकतो. आणि मित्रांनो खूप मेहनत लागते असा व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत थँक्यू.